नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. वाहनांच्या ताफ्यामुळे इतरांचा खोळंबा होतो. या ताफ्यामुळे इतरांना प्रवासात अडथळा नको या भूमिकेने एकनाथ शिंदे यांनी हे निर्देश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता दिलेले आहेत. वाहनांच्या ताफ्यामुळे इतरांचा खोळंबा होऊन त्यांना प्रवासात अडथळा नको या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्देश दिलेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, काय नेमकी या संदर्भातली अधिक माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की सध्या पावसाचे दिवस आहेत आणि त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या काळामध्ये या राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय घडामोडी घडत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर आपण नेहमी पाहतो की ज्या वेळेस अतिमहत्वाच्या व्यक्ती जातात त्यावेळेस वाहतूक जी आहे ती थांबवली जाते आणि बराच काळ यांचा जोपर्यंत कॉन्वॉय जात नाही तोपर्यंत गाड्या तशाच थांबून राहतात. मग जवळजवळ 15 ते 20 मिनिटं काही ठिकाणी पाऊण तासापर्यंत गाड्या देखील अडवल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सोशल मीडियावर तशा लोकांनी अनेक वेळा आपली नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. पण ही सगळी घटना लक्षात घेता आणि एकनाथ शिंदे हे ठाण्याहून मुंबईला येतात तर मधला तो संपूर्ण भाग जो आहे त्यामध्ये मोठ्या वाहतूक कोंडी होते आणि जर एकनाथ शिंदे यांचा कॉन्वॉय तिथून जात असेल तर इथं आधीच अर्धा तास एक तास वाहतूक कोंडी असते. तिथे यांच्या कॉन्वॉयमुळे आणखीन त्यामध्ये भर पडते. ही सगळी गोष्ट जी आहे फक्त ठाण्यापुरतीच नाही, संपूर्ण राज्यापुरतीच त्यांनी निर्णय घेतलेला आहे की जेव्हा केव्हा सीएम यांचा ताफा जो आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो तिथून कुठे जाईल त्याकरता विशेष प्रोटोकॉल जो आहे, वाहतूक प्रोटोकॉल जो असतो तो पाळण्यात येऊ नये. म्हणजे याचा अर्थ की जो ज्यावेळी त्यांचा कॉन्वॉय जाईल तिथं सामान्यपणे जर सिग्नल पडलेला असेल तर तो सिग्नल त्या ठिकाणी सीएम यांचा कॉन्वॉय देखील थांबला जाईल. ते देखील स्वतः थांबतील आणि इतर नागरिक जे आहेत ते त्यांचा पहिला अधिकार आहे त्यामुळे ते सिग्नल सुटल्यावरती इतर नागरिक जातील. म्हणजेच कुठेतरी नागरिकांना मोठा दिलासा एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे मिळणार आहे. आणि आतापर्यंत माझ्या माहितीनुसार आतापर्यंत जितके मुख्यमंत्री झालेत त्यातले एकनाथ शिंदे हे पहिले असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी हा वाहतुकीचा विशेष स्पेशल प्रोटोकॉल जो आहे तो नाकारलेला आहे. आणि अगदीच काही इमर्जन्सी वेळ असेल तेव्हा मात्र हा प्रोटोकॉल पाळला जाईल. पण सामान्यपणे ज्यावेळी मुख्यमंत्री त्यांच्या कामानिमित्त जात असतील त्यावेळेस मात्र असा कुठला प्रोटोकॉल पाळला जाणार नाही. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेऊन राज्याच्या जनतेला मोठा दिलासा दिलेला आहे. अगदी बरोबर. अजित, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. वाहनांच्या ताफ्यामुळे इतरांचा खोळंबा होऊ नये या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तसे निर्देश त्यांनी प्रशासनाला केलेले आहेत. ते म्हणजे वाहनांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको असे हे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आता दिलेले आहेत. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आज रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांना भेटणार असल्याचं समजतंय. नवी दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. रात्री 8:30च्या सुमारास अमित शहांना एकनाथ शिंदे भेटणार असल्याची माहिती मिळतेय. आज अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची भेट आहे तर उद्या पंतप्रधान मोदींसोबत एकनाथ शिंदेंची भेट होणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी अपडेट? महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे की आज सायंकाळी 7:30 वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ते दिल्लीत पोहोचणार आहे. त्यानंतर ते थेट विमानतळावरून अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहे, जे कृष्ण विमान मार्गावरती ज्यांचं निवासस्थान तिथे पोहोचणार आहे. त्या 8:30 वाजताच्या बैठकीनंतर साधारणतः त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील असतील. याशिवाय इतरही काही नेते असतील. साधारणतः एकनाथ शिंदे यांच्यासोबत 5 प्रमुख नेते दिल्लीत येत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि त्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे जे आहेत ते महाराष्ट्रात देखील साधारणतः 11 वाजता आणि उद्या सायंकाळी 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते लोक कल्याण मार्गावर शासकीय निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता दिली जात आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. पण हे अत्यंत महत्वाचं आहे की आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासकीय व्यवहाराने दिल्लीत येत आहेत. बिलकुल प्रशांत. आणि या व्यतिरिक्त इतरही काही नेत्यांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटण्याची शक्यता आहे का? त्या अनुषंगानं भेटीगाठींचं सत्र असणार आहे का? एक तर येत्या 11 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आहे हां. त्या संदर्भात होऊ शकतं. आज काही कायदे तज्ज्ञांसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विस्ताराने बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या दिवसभर एकनाथ शिंदे दिल्लीत थांबणार आहेत, त्यामुळे त्या दरम्यान काही बैठकी असण्याची शक्यता आहे. सोबतच सोबत माहिती मिळते की या सर्व बैठकी दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा हां. यांची देखील ते भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं. त्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवसभर हे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री असणार आहे आणि आज संध्याकाळी साधारणतः 8:30 वाजता ते अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांची ते भेट घेणार आहेत. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. हिम्मत असेल तर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका घ्या, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय. निवडणुका घ्या, जो चुकला असेल त्याला जनता घरी बसवेल, जनता देईल तो निर्णय मान्य असेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. रस्त्यावरची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना वेगळी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी आदित्य ठाकरेंना आयुष्यातनं उठवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ठाकरे घराण्यावर टीका केली, त्यांच्या विरोधात बंडखोर आमदार का बोलले नाहीत, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. अनेकांची ज्यांची ओळख पाडत नाही अशी लोक फोन करतायत, मेसेज पाठवतायत, मेसेज माझ्यापर्यंत पोहोचावेत असे त्यांच्या ओळखीच्या लोकांशी बोलतायत आणि ही सगळी लोक हळहळतायत. त्यांना जे काही घडलं हे मान्य नाहीये आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जर आम्ही चुकलो असू तर लोक, परत सांगतो हे मी मागे बोललोय, जर आम्ही चुकलो असू, भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे 2.5 वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत 1000 कोटी 2000 कोटी मला नाही माहित 3000 कोटी हे फुकटात झालं असतं. एक चर्चा चाललेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल. मला त्याबद्दल तुम्हाला मुद्दामून मी बोलवलं. धनुष्यबाण, मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे घटनेमध्ये आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळे ती चिंता सोडा. पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्वाचं असतं, जे आपलं धनुष्यबाण आहे, जे कोणी घेऊ शकत नाही. पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत, तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात. शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या माणसांना मोठं केलं. अगदी साधी, मग त्याचा मला काय उल्लेख करण्याची गरज नाहीये, साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच. मी होता म्हणणार नाही, कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, ही लोक मोठी झाली, ती मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही. शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्हच हिरावलं जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत असल्यानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढलं जाऊ शकतं. शिवसेनेतनं फुटलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गट कायदेशीर लढाईसाठी सज्ज झालेला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला यात यश मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ यांच्याशी सातत्यानं संपर्क साधत कायदेशीर डावपेचांची लढाई लढत आहेत. 11 जुलैला अपात्र आमदारांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल. मात्र दुर्दैवानं यात अपयश आलं तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवनिवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महाविकास आघाडीच्या स्थापनेमध्ये शरद पवार आणि शिवसेनेच्या संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळेच आता शिवसेनेच्या बंडखोरांकडून सातत्यानं संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला जातोय. त्यातच आता
शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या दीपक केसरकर यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर एक मोठा आरोप केलाय. नेमका केसरकरांच्या या आरोपांमागील रणनीती काय आहे? जाणून घेऊया या रिपोर्टमधून. शिंदे गटानं महाविकास आघाडीच्या ताब्यातली सत्ता काबीज केल्यानंतर आता शिवसेनेवर कब्जा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाचे आमदार सातत्यानं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या आसपासच्या नेत्यांना विलन बनवण्याचा प्रयत्न करतायत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं कसं नुकसान झालं हे सांगतानाच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे नव्हे तर संजय राऊतांच्या जवळचे आहेत असा नवा हल्ला चढवलाय. स्वतःला खूप जवळचे समजतात, तसं नसतं. ते खूप जवळचे पवार साहेबांचे असतील. उद्धव साहेबांच्या बद्दल किती प्रेम करतात ह्याची मला खरोखर माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही हा विचार आज नाही सांगितला. मी स्वतः तर 4-5 महिने झाले आणि मला जेव्हा जाणीव झाली की शिवसेना धोक्यामध्ये येते, त्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू होते साहेबांचं मन वळवण्यासाठी. खरं तर महाविकास आघाडी निर्मिती करण्यामध्ये शरद पवार यांचा सर्वात मोठा हात आहे. 2019 मध्ये शिवसेनेच्या वतीनं सगळ्या चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊत यांना पाठवायचे. आता ही सरकार कोसळल्यानंतर संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये वारंवार चर्चा होत आहेत. माननीय पवार साहेबांना भेटलो नक्कीच आणि नक्कीच राजकीय चर्चा झाली. भविष्याविषयी, वर्तमानाविषयी आणि भूतकाळातल्या काही. एकंदरीतच शरद पवार शिवसेनेतल्या बंडखोरीच्या वेळी सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले. बंडखोरांनी वारंवार राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडलेली नाही. त्यामुळे शरद पवार असेच सक्रिय राहिले तर शिंदे फडणवीस सरकार समोर आव्हान असेल. त्यामुळेच आता ठाकरे आणि पवारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या काटशहाच्या राजकारणात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता यानंतरची बातमी उत्तराखंडमधल्या भीषण अपघाताची. उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. रामनगर इथल्या ढेला नदीत पर्यटकांनी भरलेली ही कार कोसळली. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. केवळ 1 महिला बचावली आहे. हे सगळे पर्यटक पंजाबहून आलेले होते. ही दुर्घटना पहाटे 5च्या सुमारास घडली आहे. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं किंवा चालकाचा डोळा लागल्यानं हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जाते. आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. शिवडी कोर्टानं हे अटक वॉरंट जारी केलेलं आहे. आत्ताची ही महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टानं अटक वॉरंट जारी केलेलं आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टानं हे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याचं समजतंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, काय नेमकी माहिती? मेधा किरीट सोमय्या यांच्यावरती अनेक वेळा टीका केली होती. त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. प्रसारमाध्यमांसमोर तशी वक्तव्य केली होती. या संबंधित मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टामध्ये त्याच पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये संजय राऊत यांच्या विरोधामध्ये दावा दाखल केला होता. या दाव्यादरम्यान अनेक ज्या गोष्टी आहेत त्या मेधा सोमय्या यांच्या वकिलामार्फत सांगण्यात आल्या होत्या आणि शेवटी या प्रकरणी आता शिवडी कोर्टाने त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी केलेलं आहे. हे अटक वॉरंट जे आहे ते जामीनपात्र असल्यामुळे संजय राऊत यांना तात्काळ जामीन देखील मिळेल अशी देखील यामध्ये तरतूद आहे. पण संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करणं ही त्यातल्या त्यात मोठी गोष्ट असल्यामुळे जे सध्या राजकीय घडामोडी करतायत आणि त्यावरून संजय राऊत यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी होणं यामुळे भविष्यात संजय राऊत यांच्या अडचणी फार वाढतील हे या अटक वॉरंटवरून स्पष्ट होत आहे. अजित, संजय राऊतांच्या वतीनं कोर्टात बाजू मांडली गेली होती का? काय नेमकं त्याबद्दल सांगताय?
त्यांच्या वतीनं न्यायालयामध्ये बाजू मांडली गेली होती असं सांगितलं जात आहे. पण नेमकं मेधा सोमय्या यांनी कोणती मागणी केली होती आणि ज्या मागणीला अनुसरून शिवडी न्यायालयाने हे अटक वॉरंट जे आहे ते जारी केलेलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. थोड्याच वेळात या गोष्टीवर देखील स्पष्टता येईल. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारी ही बातमी असंच म्हणावं लागेल. राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, मात्र हे अटक वॉरंट जामीन पात्र आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांची या संदर्भातली नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आत्ताची ही अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टानं जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेला आहे. संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये काही प्रमाणात वाढ होणारी ही बातमी असंच म्हणावं लागेल. आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टानं अटक वॉरंट जारी केलेला आहे. या संदर्भातली माहिती आपल्याला आपले प्रतिनिधी अजित मांढरे काही वेळापूर्वी देत होते. शिवडी कोर्टानं या संदर्भातलं हे अटक वॉरंट जारी केलेलं आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून राऊतांच्या विरोधात शिवडी कोर्टानं हे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याचं समोर येत आहे. या संदर्भात अजून संजय राऊत यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अकोला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेल्या दुधाळ जनावरं वाटपात मोठा घोटाळा झालाय. लाभार्थ्यांना म्हशी देण्याऐवजी दलालांकडून फक्त 30,000 रुपये देत त्यांची बोळवण करण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे सरकारच्या योजनेचा हेतू निष्फळ ठरलाय. अकोला जिल्हा परिषदेच्या दुधाळ जनावरं वाटप योजनेचा दलालांनी लचकाच तोडलाय. लाभार्थ्यांना 75% अनुदानावर दुधाळ जनावरं वाटप करण्याची योजना सुरू केली होती. मात्र लाभार्थ्यांना म्हशींचं वाटपच करण्यात आलं नाही. त्यांना फक्त 30,000 रुपये देण्यात आले. 25% लाभार्थी हिस्सा आणि 75% अनुदान देण्यात येणार होतं. त्यातून लाभार्थ्यांनी 2 म्हशी खरेदी कराव्या असं योजनेचं स्वरूप होतं. या योजनेसाठी सुमारे 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्या 50,000 रुपयात काय येणार आहे? बकरी येत नाही, त्यातनी 50,000 रुपयात 2 म्हशी कशा येणार आहे? 50-50 दिले जाईना. ते म्हणत 50,000 रुपये घेऊन जा म्हणत. 50,000 दिले आम्हाला व्यापाऱ्यानं, 50-50 घेतले, आम्ही घरी आलो. 25 तारखेला आम्हाला पत्र देण्यात आले होते. तर आम्ही बाजारामध्ये गेलो तर आम्हाला लाभ समजा आमच्या खात्यात काही पैसे मिळाले नाही. व्यापाऱ्याच्या खात्यातच पैसे जाणार आहे आणि व्यापाऱ्या लायसन होल्ड व्यापाऱ्याजोडूनच लाभ घेण्याचा असं आम्हाला सांगितलं होतं. मग पुढे काय झालं? पुढे आम्हाला ते पूर्ण जे पैसे आहेत समजा जे 80,000 आहेत ते आम्हाला ते मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेडपी सदस्या सुमन गावंडे यांनी घोटाळ्याची तक्रार केली. मात्र प्रशासनानं चौकशीच केली नसल्याचा आरोप गावंडे यांनी केलाय. तर अद्याप कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचा दावा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलाय. तक्रार आल्यावर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. लाभधारकाकडून त्यांनी 20,000 DD घेऊन 30,000 परत केले आणि ही योजना लाभधारकाची 80,000ची असून त्यांना त्यांचे 30,000 अधिकाऱ्यांना हडपण्याचा प्रयत्न केला. अशा काही तक्रारी जर आपल्याकडे आल्या किंवा असेल तर आपण त्याची या प्रशासनाद्वारे चौकशी करू आणि जे काय योग्य काय शहाण तिथे पाहिल्यानंतर सत्य परिस्थिती काय त्यावर आपण पुढील कार्यवाही करण्यात येईल. आर्थिक दुर्बल घटकातील शेतकरी सक्षम व्हावे यासाठी जिल्हा परिषदेकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र भ्रष्ट अधिकारी आणि दलालांची युती योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचू देत नाही. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. अमरावतीमधल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIAनं FIR दाखल केलेला आहे. उमेश यांची हत्या करण्यामागे देशातल्या एका विशिष्ट समुदायातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणं हा उद्देश असल्याचं या FIR मध्ये म्हटलं गेलंय.
तसंच या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता असल्याचं सुद्धा NIAनं FIR मध्ये म्हटलेलं आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचं निधन झालंय. त्यांच्यावर एका भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आलेला होता. पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंझो आबेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. शिंझो आबेंनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला होता. शिंझो आबे हे दीर्घकाळासाठी जपानचं पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. जवळपास 8 वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.